IPL मधली सगळ्यात मोठी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आणि तीही मुंबईच्या घरात म्हणजे वानखेडे स्टेडियमवर. खरं तर कागदावर सगळं काही मुंबईच्या बाजूने होतं, पण निकाल असा लागला की सगळेच थक्क झाले. ही गोष्ट आहे दोन मोठ्या ट्रेड्सची. एका अचूक रणनीतीने एका मोठ्या जुगारावर कशी मात केली, चला पाहूया. तर प्रश्न हा आहे की हे घडलं कसं? असा कोणता डाव होता ज्यामुळे चेन्नईने हा अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला? या विजयाचं आणि पराभवाचं सगळं गणित ना ते दोन मोठ्या टीम बदलांमध्ये दडलेलं आहे. अहो, मॅचच्या आधीची परिस्थिती बघा. मुंबई इंडियन्स एकदम फेवरेट. घरचं मैदान, मागच्याच मॅचमध्ये गुजरातला 100 रन्सने हरवलेलं, म्हणजे विनिंग मोमेंटम जबरदस्त होता. आणि दुसऱ्या बाजूला होती चेन्नई, ज्यांच्या फॉर्ममध्ये सतत चढ उतार सुरू होते. त्यामुळे चेन्नईचा विजय हा खरंच खूप मोठा आणि आश्चर्यकारक होता. तर मग या विजयाची सुरुवात झाली एका मोठ्या आणि धाडसी निर्णयाने. चेन्नई सुपर किंग्सने एक असा ट्रेड केला ज्याने त्यांच्या संपूर्ण टीमचं समीकरणच बदलून टाकलं. चेन्नईने काय केलं, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या सगळ्यात लोकप्रिय खेळाडूला रवींद्र जडेजाला ट्रेड करण्याचा निर्णय घेतला. आता विचार करा, हा एक असा निर्णय होता ज्यामुळे चाहते नाराज होण्याचा धोका होता. पण टीम मॅनेजमेंटने लोकप्रियतेपेक्षा टीमच्या गरजेला जास्त महत्त्व दिलं. आणि हा काही साधा बदल नव्हता. म्हणजे जडेजा जो मधल्या ओव्हर्समध्ये खेळ कंट्रोल करतो, त्याच्या जागी त्यांनी आणला संजू सॅमसन, ज्याची भूमिका होती पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याची. ही लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट नव्हती, तर एका खास रणनीतीचा भाग होती. आणि त्या रणनीतीचं फळ ते म्हणजे हा आकडा. संजू सॅमसनने नाबाद 101 धावांची खेळी केली. ही इनिंग चेन्नईच्या संपूर्ण डावाचा कणा ठरली. त्याने एक बाजू लावून धरली आणि टीमला एका मोठ्या टोटलपर्यंत नेऊन ठेवलं. आता त्या 101 धावा किती महत्त्वाच्या होत्या हे या आकड्यावरून कळेल. चेन्नईकडून दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी धावसंख्या होती फक्त 22. यावरूनच लक्षात येतं की संजूने एकट्याच्या जीवावर चेन्नईच्या बॅटिंगची पूर्ण जबाबदारी उचलली होती. आता कथेच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. चेन्नईने जसा एक ट्रेड केला तसाच मुंबईनेही एक मोठा ट्रेड केला होता. पण या ट्रेडसोबत फक्त एक खेळाडू नाही आला, तर प्रचंड अपेक्षा आणि दबावही सोबत आला होता. मुंबईने हार्दिक पांड्याला परत आणण्यासाठी ऑल कॅश ट्रेड केला. म्हणजे काय, तर त्यांनी गुजरात टायटन्सला एक मोठी रक्कम दिली आणि हार्दिकला संघात घेतलं. त्यामुळे साहजिकच या निर्णयावर सगळ्यांच्या नजरा होत्या. मीडियामध्ये तर अशी चर्चा होती की हा करार जवळपास 100 कोटींचा होता. यावरूनच या ट्रेडचं आर्थिक आणि अपेक्षांचं वजन किती प्रचंड होतं याचा आपल्याला अंदाज येतो. आणि हाच दबाव कदाचित मैदानावर दिसला. मुंबईचा हा महागडा जुगार फसला तो कर्णधार म्हणून हार्दिकने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये झालेल्या चुकांमुळे. चला त्या दोन मोठ्या चुका नेमक्या काय होत्या ते पाहूया. या दोन चुकांनी मॅचचं चित्रच पालटून टाकलं. पहिली चूक झाली पॉवर प्लेमध्ये, जिथे हार्दिक स्वतः बॉलिंगला आला आणि खूप धावा दिल्या. आणि दुसरी त्याहून मोठी चूक झाली डेथ ओव्हर्समध्ये, जिथे त्याने एका अननुभवी बॉलरवर विश्वास दाखवला. हे आकडे बघा. बुमराने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 रन्स देऊन जो दबाव बनवला होता, तो हार्दिकने पुढच्याच ओव्हरमध्ये 19 रन्स देऊन पूर्णपणे घालवला. आणि चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा 19 रन्स. याच चुकीमुळे चेन्नईला मॅचमध्ये परत यायची संधी मिळाली. आणि मग येतो तो सगळ्यात मोठा प्रश्न. ज्या बॉलरने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, जो डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करण्यासाठी ओळखला जातो, त्याने या महत्त्वाच्या मॅचमध्ये स्वतः पुढे येऊन बॉलिंग का केली नाही? आणि ही तुलनाच सगळं काही सांगून जाते. वर्ल्ड कप फायनलच्या प्रचंड दबावात हार्दिकने स्वतः जबाबदारी घेतली आणि मॅच जिंकून दिली. पण इथे IPLच्या या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याने एका नवख्या बॉलरला पुढे केलं आणि तिथेच मुंबईच्या हातातून सामना निसटून गेला. तर या मॅचचा निकाल या दोन मोठ्या ट्रेड्स या गोष्टीतच दडलेला आहे. एका बाजूला होती एक स्पष्ट रणनीती आणि दुसऱ्या बाजूला होता एका मोठ्या नावाचा जुगार. या सगळ्यातून आपण काय शिकलो? चेन्नईने लोकप्रियतेपेक्षा गरजेला महत्त्व दिलं आणि त्यांची रणनीती यशस्वी ठरली. तर मुंबईने एका मोठ्या नावावर मोठी बाजी लावली, पण मैदानावर झालेल्या चुकांमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. शेवटी रणनीतीने स्टार पॉवरवर मात केली. आणि हा सामना आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो. कोणत्याही खेळात टीम बनवताना फक्त मोठ्या नावाच्या खेळाडूंना टीममध्ये घेणं हे नेहमीच विजयाचं सूत्र ठरू शकतं का? की अचूक रणनीती आणि योग्य भूमिका जास्त महत्त्वाची असते? यावर नक्की विचार व्हायला हवा.